पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। फ्रेश वाटतंय ना आता? बरं वाटतंय की नाही? बंटी लाडू 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 काकू लाडू 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 सगळे लाडू तुझे। हा हवे तेवढे खा। पण बंटी बाळा आता लवकर बरं व्हायचं। हा हे सगळं फार काळ नाही करता येणार मला। आणि जर नाही बरा झालास ना तर मग मरायचं। वरती जाऊन जे काय लाडवाचं करायचंय ना ते कर तू। हा ओके बरं व्हायचं। लाडू 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 बुआ 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 पट काय बुआ 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 येस डॉक्टर, शी इज अदरवाइज ॲब्सोल्युटली फाईन। पण जास्त चालली नाही ती, तरी चक्कर आली तिला। काही सिरियस तर नसेल ना? ओके, नाही मी यासाठी विचारतोय कारण उद्या आम्ही आउट ऑफ टाउन चाललो, सो प्रवासात काही त्रास नको तिला म्हणून। ओके बरं, थँक्यू। काय म्हणाले डॉक्टर? नेत्रा, काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये। उद्या आपण जाऊ शकतो वावोशीला। पण नेत्रा, आता तरी ऐक माझं। बघितलंस ना काय झालं? तू अजून पूर्ण बरी नाही झालीस। जास्तीत जास्त वेळ आराम करायचा आहेस तू। पण आता डॉक्टर म्हणाले ना की काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये। तरी तुम्ही किती काळजी करताय माझी आणि मग घाबरता। तुझी जी अवस्था होती ना ती अवस्था जर माझी असती तर ट्रस्ट मी तुम्हाला। साहेब तुम्ही नका ना बोलू असं काहीतरी। बरं सॉरी, नाही बोलत, पण तू ऐकायचंस माझं। बॉडीगार्ड आहे ना मी तुझा। बरं चल, मला एक काम आहे ते संपवून येतो मी। नाहीतर एक काम करतो, लॅपटॉपच इथे घेऊन येतो। नाही नाही साहेब ऐका, तुम्ही तुमच्या खोलीत आरामात बसा आणि तुमचं काम पूर्ण करा। मी इथेच आहे, मी इथून अजिबात हलणार नाही तुम्ही येईपर्यंत। नक्की? हो प्रॉमिस? गुड गर्ल। आधी तू इथे आहेस? तुला शोधत होते अरे मी। का, काय झालं? अरे काही नाही, मी देवळात गेले होते। प्रसाद, हा अख्खा लाडू मी खायचा आहे? खा, काही होत नाहीये। आई प्रसाद आहे। बरं,
हे घे, अर्धा तू खा. घे, मी आलोच. आलोय मी, काम आहे. खा, प्रसाद आहे. तुमच्या त्रिनयना देवीचा प्रसाद आहे असं समज हवं तर. बरं चाललंय ग तुझं. म्हणजे या घराची मालकीण असल्यासारखी वागायला लागलीस तू. काही कामं करायची नाहीत, बसून राहायचं, सगळं हातात मिळतंय. तो बावळट तुझ्या मागे पुढे करत फिरतोय. अद्वैत साहेबांबद्दल असं काही बोलायचं नाही. अगं खरंच सांगतेय. पण तुला काय वाटतंय, तुझ्या काळजीपोटी त्याचं मन बदललंय? गैरसमज आहेत तुझे. असं काही झालं नाहीये. तो तुझ्यावर जे उपकार करतोय ते तू आजारी आहेस, तुला बरं वाटत नाहीये म्हणून. म्हणत होता मला पाठवून देऊया तिला बाबोशीला. पण परत तोच म्हणाला की तो बिंडोक राजाध्यक्ष तमाशे करणार परत, तर कशाला? तिला बरं वाटल्यावरच जाऊ दे एकदाची. कळलं ना तो का काळजीपोटी करतोय ते? तुम्हाला खरंच असं वाटलं की तुम्ही हे सगळं बोलाल आणि माझा विश्वास बसेल? अद्वैत साहेब आता जे काही करतायत ना ते माझ्यासाठी करतायत. तो त्यांचा मूळ स्वभाव आहे, रक्तातून आलेला. शेखर साहेब आणि ममता मावशींकडून. इतकी वर्ष राहता ना तुम्ही अद्वैत साहेबांबरोबर, अजून ओळखलं नाही तुम्ही त्यांना? ते त्यांच्या आईसारखेच आहेत, ममता मावशींसारखे. तूही तुझ्या ममता मावशींसारखीच आहेस, मूर्ख. पण हरकत नाही. तुझी ममता मावशी कशी तावडीत सापडली होती माझ्या, तशी तूही सापडशील एक ना एक दिवस. संपव एक एक करून बसल्या बसल्या. हा तेजस, मी मीटिंग जॉईन करतोच आहे लगेच. ऐक अद्वैत मी मीटिंग कॅन्सल केली आहे. का? ऐक ना, मला सांग, तुझा बाबांशी काही कॉन्टॅक्ट झालाय का थोड्या वेळापूर्वी? नाही का, काय झालं? अरे माहित नाही, लंच ब्रेक मध्ये कुठेतरी निघून गेलेत आणि आता तासाभराने कार्यकर्त्यांना कॉल करतात तर ते कॉल रिसिव्हच करत नाहीये. कामासाठीच गेले असतील मग कुठेतरी. नाही अद्वैत, मला ना काहीतरी विचित्र फिलिंग येते. अरे पण का असं वाटतंय तुला तेजस? कार्यकर जेव्हा त्यांना कॉल करत होते तेव्हा त्यांनी एकदा कॉल रिसिव्ह केला, पण ते चिडले त्यांच्यावर. म्हणाले कामाबाबतीत काही विचारायचं असेल तर अद्वैतला फोन करा, मला फोन करू नका, असं म्हणून चिडून त्यांनी फोन ठेवून दिला. मला कळत नाही ते गेलेत कुठे आणि असं का वागतायत. तेजस, तू स्वतः पुन्हा फोन ट्राय केलास का त्यांना? अरे मी कंटिन्युअसली त्यांनाच कॉल ट्राय करतोय, ते नाही रिसिव्ह करत आहेत. बरं कामाच्या बाबतीत ते असं कधीच नाही वागत रे. सकाळी आले तेव्हापासून टेन्शन मध्ये होते आणि गेले 2-2.5 तास हे असं मला काहीच कळत नाही. बरं तेजस ऐक, मी लगेच निघतोय तिकडे यायला. प्लीज प्लीज अद्वैत. कुठे गेले असतील आत्ता हे?
बुवा ये आत ये बुवा बुवा शेवटी नियतीने तुला इथली वाट दाखवलीच म्हणायची. बुवा यात पाणी नाहीये. नियतीची तहान आहे ती, तिची ती भागवणारच. बुवा तुम्ही म्हणाला होतात की अद्वैत आणि नेत्राचं लग्न होईल, पण पण काय बुवा, पण पुढे काय होईल? आमच्या नशिबात काय वाढवून ठेवलं? हो, सुख, समाधान, शांती, अशांती, प्रत्येकाच्या पानात जे वाढून ठेवलंय ते भोग त्याला भोगावेच लागतात. तुझा पुत्र अद्वैत आणि ती कन्या नेत्रा यांचा विवाह झाल्यास त्यांचे विवाहग्रह एकत्र येतील, आणि तसं झालं तर तुझ्या पुत्रावरचा अकाल मृत्यूयोग कायमचा टळेल. परंतु हे विवाहग्रह एक होणं याचा अर्थ नियतीला कूस बदलावी लागेल. नियतीला कूस बदलावी लागेल म्हणजे? याचा थांग साक्षात परमेश्वरालाही लागलेला नाहीये. हो, पण नियती कूस बदलण्याचा विचार करते तेव्हा या धरणी तलावर महाप्रलय येतो असं म्हणतात. भूकंप, महापूर असं अरिष्ट ओढावतं. मग तीच नियती जर वास्तवात कूस बदलेल तर त्याहून मोठी संकट येईल. किंबहुना तुझ्या आयुष्यात त्याहून मोठं अरिष्ट ओढावेल. अर्थात नियतीसाठी हे सगळं सोपं नाही. बुवा तुम्ही काय म्हणालात ते नाही कळलं मला. याचा अर्थ? नियति हाके रत सोने का, मानव देखे चांदी. मानव चाहे हवा सुहानी, नियति लावे आंधी. नियति मन की इच्छा न जाने अर्थ अनर्थ. जीवन रेखा पल भर की कहानी, नियति अमर अनंत. अर्थात नियती अर्थ आणि अनर्थाला बांधील नसते. आता फक्त एवढंच लक्षात घे, त्या कन्येसोबत विवाह झाला तर तुझ्या पुत्राला जीवनदान मिळेल. हा हॅलो कार्यकर, तुम्ही सगळ्या साईट्सवर चेक केलं का? सिंहगडच्या साईडवर? ठीक आहे, कात्रच्या साईडवर एकदा कॉल करा, विचारा तिथे आलेत का बघा. सगळ्या साईट्सवर कॉल करा प्लीज, आणि मला अपडेट द्या लवकर. हां, तोपर्यंत मी बाबांना कॉल करतोच आहे. येस. तेजस, काही कळलं? आता बाबांचा फोन स्विच ऑफ येतोय. मी पण फोन केला पण बंद येतोय फोन. आय थिंक बॅटरी ड्रेन झाली असेल, नाहीतर मग मे बी फोन चोरीला गेला असेल. अरे पण ही काय पद्धत आहे का वागायची? मला काहीच कळत नाही, बाबा असे का वागताय? बरं कार्यकरांवर पण चिडले म्हणजे? नाही, बघूया आपण थोडा वेळ काही माहिती मिळते का, नाहीतर सरळ जाऊन पोलीस कंप्लेंट करूया. ठीक आहे. आय होप मिस्टर राजाध्यक्ष सेफ असतील.
बाबा बाबा इथे बसा तुम्ही आधी, इथे बसा आधी. कुठे होतात तुम्ही? हा, कधीपासून फोन करतोय आम्ही सगळे तुम्हाला. हे पाणी घ्या आधी, पाणी घ्या. सावकाश. काय झालंय? हा, आणि शूज कुठे आहेत तुमचे? कुठे फिरत होता? हा, काही ऍक्सिडेंट वगैरे झालाय का? लागलंय का तुम्हाला कुठे काही? बाबा काय झालंय? आणि शूज का नाही घातलेत तुम्ही? बाहेर ऊन किती आहे? ही काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? शूज का नाही घातलेत तुम्ही? पाय भाजलेत तुमचे. सावकाश. बाबा ऐका ना, आम्हाला सांगा ना काय काय झालंय काय नेमकं? कुठे होतात तुम्ही? तुझा पुत्र अद्वैत आणि ती कन्या नेत्रा यांचा विवाह झाल्यास त्यांचे विवाहग्रह एकत्र. तुझा पुत्र अद्वैत आणि ती कन्या नेत्रा, आणि तसं झालं तर तुझ्या पुत्रावरचा अकाल मृत्यूयोग कायमचा टळेल. आणि तसं झालं तर तुझ्या पुत्रावरचा अकाल मृत्यूयोग कायमचा टळेल. परंतु हे विवाहग्रह एक होणं याचा अर्थ नियतीला फूस बदलावी. हे विवाहग्रह एक होणं याचा अर्थ नियतीला फूस बदलावी. ठीक आहात ना तुम्ही आता? आता लेप लावलाय ना, बरं वाटेल तुम्हाला. आणखीन काही त्रास नाही होते ना साहेब? दुपारपासून हाच प्रश्न मी 100 वेळा विचारलाय तुम्हाला. आता परत विचारतो, कुठे गेला होतात तुम्ही? साहेब सांगा ना, काय झालंय? ते माझे शूज फाटले आणि मग कसं पॉसिबल आहे? कार घेऊन गेला होतात ना तुम्ही, मग फक्त चालल्यामुळे शूज फाटले. असे कुठे गेला होतात चालायला? आधी काय झालं? काय काय लागलं पायाला शेखर? दुखतंय का? त्रास होतोय का? आधी काय झालंय हे? तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलात का शेखर? आई रिलॅक्स. एवढं टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. अरे पण बघ ना कसे झालेत पाय. त्यांचे शूज फाटले होते, त्यामुळे पाय भाजलेत त्यांचे. फाटलेच? तू काय लावतेस? चंदनाचा लेप आहे. उठ उठ उठ, मी लावते. उठ 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 उठ. नाही, मला आराम करायचा. मला मी आराम करतो थोड्या वेळ. ठीक आहे. आता आराम करा आणि उद्या सुद्धा आराम करा. उद्या सुट्टी आहे आणि मी उद्या सकाळी नेत्राला घेऊन वावशीला जायचा विचार करतो.